नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणींनो, कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे, 1 चमचा जिरे घातलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत, त्यासोबत 7 ते 8 लसण पाकळ्या त्या फोडणीत घातलेल्या आहेत। आपल्याला कांद्याच्या सोबतच घालायचे आहेत जेणेकरून लसण सुद्धा छान फ्राय होतो। कच्चट वास जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, कढीपत्ता नंतरच घालायचा आहे, तेलामध्ये घातला तर कडक होतो आणि मुलं जेवताना बाहेर काढून टाकतात, त्यामुळे कढीपत्ता नंतर घालायचा आहे। तर 3 टोमॅटो एकदम बारीक चिरून घातलेले आहेत, 1 वाटी भरून मेथीची भाजी छान बारीक चिरून घातलेली आहे। मेथीची भाजी आपल्याला छान बारीक चिरूनच घ्यायची आहे, पण त्याचसोबत एक टिप्स आहे, ज्यावेळेस मेथीची भाजी घालतो त्यावेळेस आपण अगोदर धुवायची आहे आणि नंतर बारीक चिरायची आहे। चिरून जर धुतलं तर सगळे भाजीचे जीवनसत्व जे असतात ते पाण्यामध्ये निघून जातात, त्यामुळे अगोदर धुवून घ्यायची आहे आणि नंतर चिरून घ्यायचं आहे। आता टोमॅटो घातल्याच्या नंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत, लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे। बाकी काहीच नाही, तुमच्याकडे धनेपूड वगैरे असेल तर ते सुद्धा घालू शकता, पण असंच वरण करा, अप्रतिम लागतं खायला। त्यामध्ये शिजलेली डाळ घातलेली आहे, डाळीमध्ये हिंग, हळद आणि तेल टाकून शिजून घेतलेली आहे, छान तुरीची डाळ आहे। तर आता सगळे ॲड करून घ्यायची आहे डाळ घातलेली आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। खायला अप्रतिम तर लागतं, पण हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक आहे। आता सध्याच्या घडीला खूप मेथीची भाजी विकायला येत आहे, मस्त अशा पद्धतीचं गरम गरम वरण भात, वरण पोळी चुरून असं मस्त खाऊ शकता। आता खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, फक्त एवढंच करायचं आहे, 10 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे। ज्यावेळेस आपण कोणतीही भाजी करतो तर थोडंसं 10 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे, भाजीला वेगळीच चव येते, अप्रतिम लागते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने वरून